वाळू माफियांनी घातलेल्या उच्छेदाकडे लक्ष देण्याची गरज नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचं वाळू माफियांसंदर्भातलं वक्तव्य चांगलंच चर्चेत. उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दुसऱ्यांदा भेट. मराठीच्या मुद्द्यावरून भेट झाली. मराठीबाबत कुणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीत ठरवू. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं. आस्थापनांमधील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तूर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. मुंबईमध्ये बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मनसेची शाळा. मराठी व्यावसायिकांना मनसेकडून मराठी भाषेचे धडे. मराठी भाषेसाठी आता मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया, ज्यांना मराठी बोलायला येत नाही त्यांना देखील आम्ही शिकवू, बॅनरवर उल्लेख. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची कामराची विनंती पोलिसांनी फेटाळली. जीवाला धोका असल्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवा अशी विनंती कुणाल कामरानं पत्राद्वारे पोलिसांकडे केली होती. बुक माय शोचा कुणाल कामराला मोठा धक्का. राहुल कनाल यांच्या पत्रानंतर कामराच्या शोची तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवलं. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात. राज्यसभेत देखील नवीन पटनायक यांच्यावर मोदींचा दबाव होता. संजय राऊतांचा आरोप. आखिरी मिनट तक बीजेपी के बड़े नेता हमारे नेताओं के संपर्क में थे कि बिल को समर्थन करें. बड़े नेता दिल्ली से, महाराष्ट्र से. नहीं तो जरूरत क्या थी देवेंद्र फडणवीस जी को ट्वीट करने की. आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. आम्ही दिल्लीमध्ये जाऊन कुणाचे बूट चाटत नाही. संजय राऊतांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका. भांडी घासताय ना, त्यांची जुनी भांडी करताय ना, त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चाटेगिरी करत नाही.